आपल्यासोबत कॅबिनेट मिनिस्टर गिरीश महाजन आहेत. सर, आज कॅबिनेटमध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी चर्चेला गेलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केल्यानंतर राज्य कसं इम्प्लिमेंट करत आहे? निश्चित परिस्थिती थोडी गंभीर आहे. आपल्याला माहिती आहे तेलाचे जहाज येत नाही आहेत, पेट्रोल, डिझेल, ऑइल, खाद्यतेलापासून थोड्या अडचणी आहेत आणि म्हणून माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी वरतूनच सूचना दिलेल्या आहेत. स्वतः माननीय पंतप्रधान आहेत, आमचे गृहमंत्री अमित भाई आहेत, यांनी सुद्धा त्यांच्या सगळ्या ताफ्यामधल्या गाड्या काढून घेतलेल्या आहेत. डिझेल कमी वापरा, जळा आणि सगळ्यांना ज्या सूचना देशभर आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिल्या आहेत. ते स्वतः मोटरसायकलवर या ठिकाणी मंत्रालयात आलेत. पण शक्यतोवर ईव्ही व्हेकल वापरा, कारण तेलाचं शॉर्टेज आहे, परकेजला आपल्याला जास्त द्यावं लागतं आहे. अगदी सोन्यापासून त्यांनी सांगितलं आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी हे फॉलो केलं पाहिजे. ही आणीबाणीची वेळ आहे, थोडी युद्धजन्य परिस्थिती सगळी जगभर या ठिकाणी चाललेली आहे, त्यामुळे आपण ते फॉलो केलं पाहिजे. शक्यतोवर ईव्ही व्हेकलच वापरा. पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत त्याचा वापर आपण जास्त करा. बस असेल, ट्रेन असेल, लोकल असेल, मेट्रो असेल, एकेका माणसासाठी एक एक गाडी जाते, तर हे काही योग्य नाही आणि म्हणून त्यांनी त्या सूचना दिलेल्या आहेत. निश्चित आम्ही सगळेजण त्यांचं तंतोतंत पालन करतो. एकीकडे ही परिस्थिती असताना ईव्ही संदर्भातला निर्णय घेतला असताना विरोधक म्हणजे अंबादास दानवे म्हणतात की ईव्ही व्हेकल संदर्भात निर्णय घेताना काही त्यांच्या किमती कमी केल्यात तर बरं होईल. आता ज्या गाड्या मोठे वापरतात लोक, 50 लाखाच्या, 1 कोटीच्या, 2 कोटीच्या, आता 20-25 लाखाची गाडी घ्यायला त्यांना काय अडचण काय? असंही त्याच्यामध्ये याच्यामध्ये टॅक्सेशनमध्ये सूट आहेच. ईव्हीमध्ये टोल नाका सुद्धा त्यांना माफ आहेत, हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून मला वाटतं की असं काहीतरी खरं म्हणजे त्यांनी देशाच्या हितातच बोललं पाहिजे. मला असं वाटतं राजकारण आणू नये प्रत्येक विषयामध्ये. मग अर्ध्या किमतीत द्या, पाव किमतीत ईव्ही द्या, कशासाठी पाहिजे असं आहे? हे बोलू नये मला वाटतं त्यांनी. हे देश अडचणीत आहे, सध्या शॉर्टेज चाललेलं आहे, जहाज इकडे येत नाहीये, आपल्याला माहिती आहे इराण अमेरिकेमध्ये काय चाललंय काय नाही. त्यामुळे मला वाटतं त्यांनी त्या पदाला शोभेशीच बोललं पाहिजे. त्यांनी असंही राजकारणामध्ये म्हटलेलं आहे की जी मोटर बाईक स्वतः सीएम चालवत आले त्याचं पीयूसी संपलं होतं असा उल्लेख केला आणि ते ट्विट केलं. टायर खराब होतं, ट्यूब खराब होतं, आतलं पीयूसी संपलेलं होतं, धूर जास्त सोडत होती. हे काही कारणं झाले का? ही कारणं झाली म्हणजे तुम्ही काय? त्यांचा प्रयत्न एवढाच आहे मुख्यमंत्री महोदयाचा की लोकांना मेसेज दिला गेला पाहिजे की बघा मी मोटरसायकल वापरतो, गाडीच्या ऐवजी कारण एकच माणूस असेल, गाडी असेल घरी, स्कूटी वापरा, मोटरसायकल वापरा, ई व्हेकल वापरा. हे त्याचा मागचा मेसेज देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण आता त्याला लायसन होतं का तुमचं, त्याचं हे झालं का? लायसन आहे त्यांचं, लायसन आहे म्हणूनच त्या गाडीवर बसलेत. पण आता धूर जास्त मारत होती गाडी, आता हे काय बोलणं झालं का? पेट्रोल होतं का राखेल टाकलं होतं त्याच्यामध्ये, आता हे काही विचारणं झालं का? हास्यास्पद सगळे स्टेटमेंट ते करतायत. मला वाटतं त्यांनी थोडा विषय समजून घेतला पाहिजे, विषयाचं गांभीर्य विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे. एकीकडे नरेंद्र मोदी यांनी असं आवाहन केलं असताना अनेक नेते मंत्री जे आहेत ते पायी पायी चालत आलेले बघायला मिळाले आहेत मंत्रालयामध्ये. पण शिवसेना ठाकरे गटाचे जे प्रमुख नेते आहेत, अनिल परब आहेत, अंबादास दानवे आहेत, सुनील शिंदे आहेत, ते देखील अगदी विधान भवनातून शिवालयापर्यंत पायी चालत गेले आणि पण त्यांनी असा उल्लेख केला की शिवसेनेला पायी चालायची सवय. मला हे कळत नाही, चांगलं केलं तरी पण तुम्ही म्हणता ते का गेले? गाडीत आले तर गाडीत का आले? बाईकवर आले तर बाईकमध्ये का आले? मला वाटतं असं आपण थोडं समजून घ्या. हा देशाच्या हिताचा विषय आहे, राष्ट्राच्या हिताचा विषय हा. आपण प्रत्येक गोष्टीवर कॉमेंट केलीच पाहिजे का? आता पायी चालत त्याचे बंगले समोर आहेत, साहजिक आहे. पुढे जातील, युटर्न घेतील, तिकडे येतील, त्याचं अंतर 1000 मीटर होतं तर ते 200 मीटर पायी चालत आले ना. चुकीचं काय? चांगलं आहे, त्यांचं अभिनंदन आहे, चांगलं काम करतात. त्यामुळे लोकही जरा काहीतरी त्यातून बोध घेतील किंवा ते सुद्धा अनुकरण त्यांचं करतील. आम्ही तसं वागलो तर ते तसं करतील. म्हणून मला वाटतं की मुख्यमंत्री महोदयांपासून पंतप्रधानांनी सुद्धा त्या बाबतीत आपल्या ताफ्यात कपात केलेली आहे. आपण सगळं केलं पाहिजे. नाही, राष्ट्रहिताचा विषय आहे, तो केला पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते. कुंभमेळ्याच्या लोगोबद्दल सध्या वैष्णव समाज म्हणताय की त्याच्यामध्ये राम नाहीये. हो, विषय नाही. आपण बघतोय की या ठिकाणी एकीकडे जे आहे ते नरेंद्र मोदी यांनी जो संदेश दिलेला आहे तो कुठेतरी पाळण्याचा या संदर्भात विषय सध्या राज्याच्या राजकारणामध्ये होताना बघायला मिळत आहे. मात्र विरोधक त्याच्यामध्ये देखील काही चुका काढताना बघायला मिळत आहे. त्यातून जो मेसेज देण्याचा प्रयत्न आहे त्याच्याकडे खास करून लक्ष देण्यात यावं असं खरं तर गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरापर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.